आज मी केला होता प्लम केक. त्याच्यासाठी मी 2 संत्रे स्वच्छ धुवून ते असे मध्ये चिरून घेतलेत. आता याचा आपण ज्यूस काढून घेणार आहे. एका भांड्यात मी चहाची गाळणी ठेवली आणि त्याच्यात हा ज्यूस मी गाळून घेते. जर तुमच्याकडे ज्यूसर असेल तर तुम्ही त्याच्यातही केला ज्यूस तरी चालेल. आता इथे मी 2 संत्र्यांचा असा ज्यूस काढून घेणार आहे. आता इथे आपला ज्यूस काढून झाला आहे. आता याच्यात मी सगळे ड्रायफ्रूट्स घालणार आहे. मी सगळे ड्रायफ्रूट्स 2-2 चमचे घेतले. त्याची क्वांटिटी तुम्हाला हवी असेल तर कमी जास्तही करू शकता. आता आधी मी टूटी फ्रुटी टाकणार आहे. ही रेड कलरची टाकली आहे. आता ही ग्रीन कलरची टूटी फ्रुटी टाकूयात. थोडेसे पिस्ते टाकले, थोडेसे अक्रोड, काजू, या आहेत कलिंगडाच्या बिया, त्या आता टाकणार आहे. थोडेसे मनुके, हे मी पिवळे कलरचे घेतले, त्याच्यात काळेही असतात, तेही वापरले तरी चालतात. दोन्ही प्रकारचे मनुके तुम्ही टाकू शकता. बदाम आणि चेरीज इथे मध्ये मी अशा कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण हे मिश्रण सगळं छान व्यवस्थित हलवून एकजीव करून ठेवणार आहोत. ते आपल्याला कमीत कमी 2 तास तरी भिजत ठेवायचं आहे. तुम्ही रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल. इथे एका छोट्या कढईत मी एक छोटी वाटी भरून साखर घेतली. आपल्याला त्याचे कॅरेमल करायचे. साखरेत पाणी घालायचं नाही आहे. साखर आधी अशीच मेल्ट होऊन द्यायची. ती अशी मेल्ट झाली का त्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी गरम गार कुठलंही घालू शकता. मी गरम पाणी घातलं आहे आणि हे असं आपलं कॅरेमल तयार झालेलं आहे. हे आता थोडंसं मी परत गॅसवर थोडंसं आटवून घेणार आहे. आता आपण केकचं बॅटर करूयात. त्याच्यासाठी मी एक मोठी वाटी दही घेतलं आहे. एक मोठी वाटी साखर घेतली आहे. साखर तुम्ही हवी असेल तर 1.5 वाटी घेतली तरी चालेल, पण मला थोडासा कमी गोड केक आवडतो त्याच्यामुळे मी 1च वाटी साखर घेतली. एक अर्धी वाटी तेल आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घेतले. एका पातेल्यात मी आता दही टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता त्याच्यात आपण साखर घालूयात आणि हे सगळं मिश्रण हलवून घेऊयात व्यवस्थित. मिश्रण आता पाहू शकता एकजीव झालेलं आहे व्यवस्थित आपलं. आता याच्यात आपण तेल टाकूयात. अर्धी वाटी तेल ठीक आहे. आणि मी हे जेमिनीचं सूर्यफूल तेल घेतलेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही बटर टाकलं तरी चालेल. आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स. आता हे परत आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडल्या पाहिजेत. हे असं आपलं मिश्रण तयार झालं. आता 1 वाटी मैदा घेतला आहे. 1 चमचा बेकिंग पावडर, खाण्याचा सोडा, 1 चमचा कॉफी पावडर घेतली आहे. कॉफी पावडर नसेल घ्यायची तर कोको पावडर घेतली तरीही चालेल. इथे 2 ते 3 चिमूट लवंग पावडर घेतली आहे. दालचिनी पावडर, सुंठ पावडर आणि वेलची पावडर, ह्या सगळ्या पावडरी आपण आता त्या मिश्रणात टाकणार आहोत. एका चाळणीत आता मी मैदा, बेकिंग पावडर, कॉफी पावडर, आणि थोडंसं अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि आता ह्या आपल्या ज्या बाकीच्या पावडरी होत्या त्या आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून गाळून घ्यायचे. सोडा आपण शेवटी टाकणार आहोत. हे असं छान व्यवस्थित गाळून घेतले. गाळून अशासाठी घ्यायचं की याच्या ज्या गाठी वगैरे असतील त्या सगळ्या मोडतील आणि व्यवस्थित पीठ खाली पडेल. हे आता असं आपलं झालेलं आहे. आता हे आपण परत एकजीव करून घेऊयात सगळं. हे थोडंसं आत्ता घट्ट दिसतंय.
याच्यात आपण आता जे सोक केलेले आपले ड्रायफ्रूट्स होते ते टाकून घेणार आहोत आणि परत हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत. बॅटर शक्यतो एकाच दिशेने हलवायचं जेणेकरून त्याच्यातले सगळे गाठी मोडतील आणि त्याच्यात एअर तयार होतील. त्याच्यामुळे आपला केक फुगायला मदत होते. आता आपण जे कॅरेमल केलं होतं म्हणजे जे साखरेचं पाणी आपण केलं होतं ते टाकून घेऊयात. याच्याने कलर खूप छान येतो. कॉफी पावडर मी आधी टाकली, त्याच्याऐवजी जर तुमच्याकडे कोको पावडर असेल तीही तुम्ही 4 चमचे टाकू शकता. आपलं बॅटर आता हे असं दिसतंय. आता सगळ्यात शेवटी आपण याच्यात खायचा सोडा टाकणार आहोत. माझ्याकडे आता तुमच्याकडे जर बेकिंग सोडा असेल तर तो तुम्ही वापरा. माझ्याकडे इनो होतं ते मी टाकलेलं आहे आणि अगदी त्याच्यावर थोडंसं पाणी टाकणार आहे आणि आता परत ते सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि थोडं फास्ट करायचं आहे. आता इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. इथे का केकच्या टिनला मी तूप आणि मैदा लावून असं ग्रीस करून घेतलं आहे. जर तुम्हाला हे करायचं नसेल तर तुमच्याकडे बटर पेपर असेल, बटर पेपर टाकून तुम्ही त्याच्यावरती मिश्रण टाकू शकता. मिश्रण मी सगळं त्याच्यात ओतून घेतलेलं आहे. आपल्याला 1-2 वेळा ते टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात काही बबल आले असतील ते निघून जातील. आणि आता आपण थोडंसं गार्निश करणार आहोत. मी मगाशी जे ड्रायफ्रूट्स कट केले त्याच्यातनं थोडे थोडे ठेवले होते ते आता आपण असे वरनं व्यवस्थित टाकून घेऊया. मिश्रण जर जास्त पातळ झालं तर जे तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकतायत ते सगळे खाली जाऊन बसतील. त्याच्यामुळे खूप पातळ करायचं नाही आपल्याला मिश्रण. आता मी इथं गॅसवर केक करणार आहे. इथे कढई मी थोडीशी 10 मिनिटं आधी गरम करून घेतली होती. आता कढईत असं एक स्टँड ठेवले आणि त्याच्यावर आपला केकचा टिन ठेवून दिलाय. आता 40 मिनिटांनी आपण डायरेक्ट आहोत. मला एक 45 मिनिटं लागले केक बेक व्हायला. तुम्ही बघू शकता केक किती छान झालाय. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.